अडकलो. आता मात्र देवच आपल्याला वाचवू शकतो या, कळलं काय? दुनियेतले मारण्यासाठी दुष्ट मॅन मी आलोय. बिग मॅन, बिग मॅन, बिग मॅन. कोण आहे हा बिग मॅन जो नेहमी आमच्या कामात अडथळा आणतो? गेंडोगोल इथेच कुठेतरी आहे. तो सुद्धा आपल्या ग्रहावर आलाय. लगेच लॅब मध्ये चला. डॅड, मी नेहमी असा खाली का पडतो? हे बघ बाळा, पडणं सांडणं ही एक प्रक्रिया आहे. यावर एक कवीने काय म्हटलंय, बुगाडी माझी सांडली ग जाता बाजाऱ्याला. बुगाडी पडल्यामुळे ती हिरोईन सुद्धा त्रस्त होती, तसाच तूही त्रस्त होऊ शकतोस. पण डॅड, याचा आणि माझ्या पडण्याचा काय संबंध? हे बघ बाळा, प्रत्येक गोष्टीशी तुझा संबंध असेलच असं काही गरजेचं नाहीये. समजलं. शो डॅड, रॉक ऑन डॅड. सगळ्यात आधी मला सांग, ही सगळी मंडळी कोण आहे? आमच्यापैकी मंडळी कोणी नाहीये. मी आहे हनी, हाय बनी, हा जोरदार, हा पोपट. भेटून आनंद झाला तुम्हाला. मित्र डॅड, मित्र. आम्ही पृथ्वीवरून आलोय. आम्हाला पिगेरियाने पकडलं होतं, पण तुमच्या मुलाने आम्हाला वाचवलं. पिगेरिया? माझ्या राजा, मी त्या पिगेरियाला सोडल्यापासून ते माझ्यावर नाराज आहे आणि आमची तोंडही पाहत नाही. म्हणून आम्ही इथे ट्री हाऊस वर राहतो. जर पिगेरियाला समजलं की एलियन्स आमच्या घरी आहेत, तर विचार करा ते काय करणार. नमन करेल, नमन करेल, नमन करेल, नमन करेल. चल डॅड, तुम्हाला माहितीये नमन? अमनचा भाऊ. तू हायस तरी कोण? समजे तुला पिगमॅन कशा पाय म्हणतात? गुड क्वेश्चन. डॅड, सगळे मला पिगमॅन असं का म्हणतात? हे बघ बाळा, मॅन म्हणजे माणूस, आणि माणूस यात्रेकरी असतो जो जगात येतो आणि जातो, आणि येताना जाताना जगात घाण करून जातो. हा 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 हा. काय सुचलंय मला, काय सुचलंय? जरा यातला सामाजिक मुद्दा तरी बघा. डॅड, पण याचा मला पिगमॅन म्हणण्याशी काय संबंध आहे? हाच तर प्रॉब्लेम आहे. कवितेशी तुझा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाहीये. मला वाटतंय की तू इथला सुपर हिरो आहेस, म्हणून सगळे तुला पिगमॅन असं म्हणतात. ओह येस येस, हेच कारण असू शकतं. मारण्या सगळे दुष्ट मॅन, मी आलोय. पिगमॅन, पिगमॅन, पिगमॅन. हे दुष्ट कोण आहेत? तोच ज्याने तुम्हाला पकडलं होतं. तर पिगेरिया होता. तू त्याला दुष्ट का म्हणतोयस? माहित नाही. डॅड असे जड शब्द वापरतात. मला जो आवडतो तो मी पण वापरतो. जास्त डोकं वापरत नाही. मी पण डोकं नाही वापरत. रॉक ऑन ब्रो, आपली जोडी जमेल. दोघही नमन करूया, नमन करूया, नमन करूया. पिगमॅन, पिगेरियाशी वैर करून तू आम्हाला का वाचवलंस? मला पिगेरिया आवडत नाही. या ग्रहावर कुणी आलं की पिगेरिया त्याचा मेंदू काढून रिसर्च करतो, आणि आम्ही इतर ग्रहावरच्या लोकांची मैत्री करू नाही शकत. आणि तुम्ही तर माझे फेवरेट पृथ्वीवासी आहात. तू पृथ्वीवर गेलायस का? नाही.
माझा भाऊ पिगाचू गेला होता. तो ऍस्ट्रोनॉट आहे. कुठे आहे तो? त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं तेव्हा तो पृथ्वीवरच होता. दादाने सांगितलं होतं की पृथ्वीवरची माणसं खूप चांगली आहेत, त्याला परत येण्यासाठी मदत करतायत. मला दादाची खूप आठवण येते. आय मिस हिम यार. तुझ्या दादाला काहीच नाही होणार मित्रा. आम्ही पृथ्वीवर जाऊन त्यांना शोधून परत तुमच्या घरी पाठवू. रिअली यू आर सो स्वीट. पण पृथ्वीवर जाणार कसं? रॉकेट बिघडलंय आणि पिगेरियाची माणसं मागावर आहेत. घाबरू नकोस ब्रो, ते तुम्हाला कधीच नाही शोधू शकणार. हो ना डॅड? हा हा हो 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 अगदी बरोबर बाळा. शोधू मी कुठे कशी प्रिया तुला. वा 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 काय ते विरह गीत. शब्दांची गुंफण तरी बघा. मी आता तुमची रजा घेतो. माझं थोडं काम आहे ते करून येतो. बाळा तू जरा यांची काळजी घे. मी आलो. हं? यांच्यामुळे आमचा जीव धोक्यात येऊ शकतो. मी लगेच जाऊन पिगेरियाला कळवतो की शत्रू आमच्याच घरी आहे. आह. ते लोक गेले तरी कुठे? आकाशात गेले की या धरतीमध्ये समावले? पिगोला नीच, माझ्या समोर याची तुझी हिंमत तरी कशी झाली? मी तुला बोलावलं हे शक्य नाही आणि न बोलावता तू येशील असं मी होऊ देणार नाही. अरे थांब थांब थांब. तुझं नाव काय, गाव काय आणि तूच सांग पुढे मी बोलू काय. वा वा मला आजकाल इतकं मस्त सुचतं. या थांब शब्दाचा वापर बघा 3दा थांब म्हणतोय मी. त्यामुळे तुम्हीही थांबा आणि मी काय म्हणतो ते शांतपणे आणि नीट ऐका. हा ग्रह म्हणजे माझी आई आहे आणि जो मला थांबायला सांगेल त्याला मी मारून टाकेन. तो माझी टीम सोडून मला धोका दिल्यास आपल्या ग्रहाच्या प्रगतीसाठी मदत केली नाहीस. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. चल निघ इथून गद्दार. गद्दार नाही इमानदार आहे. म्हणून इथे तुम्हाला माहिती द्यायला आलोय भावा की ते एलियन्स माझ्या घरी आले आहेत. त्यांनी माझ्या मुलाशी मैत्री सुद्धा केली आहे. तुमचा विश्वास नसेल तर स्वतः येऊन बघा. ते सगळे एलियन्स माझ्याच घरी थांबले आहेत. ए पेडियाट, आपली माणसं घेऊन जा. हो, पण कुठे जायचं? ए पेडियाट, यांच्या घरी जा आणि एलियन्सना पकडून आण. सगळ्यांना पकडायचं का? नाही, दोघांना तिथेच गोट्या खेळायला सोडून दे. गोट्या खेळायला. बरं ठीक आहे. कोणत्या दोघांना सोडू? इडियट! अरे तुम्ही पुन्हा विसरलात. माझं नाव इडियट नाहीये, पीडियट आहे. म्हणा पीडियट. हो हो पेडियाट, जा सर्वांना पकडून आण. ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेवा भावा, माझ्या मुलाला काही व्हायला नको. ओके. अरे शांत रहा पोपट. मिरची पिगमॅन खातोय, तू नाही. हिरवी मिरची मला खूप आवडते. त्याने मला एनर्जी मिळते. पोपटलाही मिळते. खरंच का? क्या बात आहे. रॉक ऑन ब्रो. हे घे, खा खा खा. रॉक ऑन. मिळाली ना एनर्जी. पोपटाचा ड्रॅगन पीडियट आला रे. जरा ऐका ना, तुमच्यापैकी पिगोलचा मुलगा कोण आहे? एका पिगचं पोरग एक पिगच असेल ना. पोपट किंवा मांजर तर नसेल ना. कळलं काय? हो समजलं. तुम्ही जरा बाजूला व्हा. पिगोलाने सांगितलं माझ्या मुलाला काहीच व्हायला नको. काय डॅडनी सांगितलं? हो, त्यांनीच तर आम्हाला सांगितलं की एलियन्स इथे आहेत असं. आता यांना पकडून पिगेरियाकडे न्यायचंय.
पकडणार कसं? दोर तर आणलाच नाहीये. ओ नो पण जाळं आणलंय ना. नाही, जाळ्यात तर मासे पकडत्यात, जनावर नाहीत. कळलं काय? ही इज राईट. आता थोडं थोडं समजतंय. दोर मिळेल का प्लीज? पण आम्ही आमचा दोर का द्यायचा? जा तू तुझा घेऊन ये. ओके ओके. इडियट, कुठे चाललास? याचं नाव idiot नाही, pediatric आहे. हा ऐका ऐका, या एलियन्सच्या लक्षात आलं पण तुमच्या लक्षात येत नाहीये. ओके पिरियड, आपण यांना हाताने पकडून घेऊन जाऊ. हो असंही करू शकतो. पकडा. इतकं सोपं वाटलं काय?